नमस्कार मित्रांनो, आज आपलं अप्रूव्ह स्वागत आहे। आज आपण टेस्टी माशाचा रस्सा करणार आहोत। पण जर तुम्ही अप्रूव्ह रेसिपी चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। बघणार आहे राणी माशाचं हिरव्या मसाल्याची ग्रेव्ही। तर मी हे राणी मासा घेतलेला आहे, हा मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ। ह्याला आता मी हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे 10-15 मिनिटं। हे बघा, आता ही मी वाटण्यासाठी फुटाण्याची डाळ घेतलेली 2 चमचे, ह्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत 7 ते 8, हे 2 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत, ही पुदिन्याची पानं घेतलेली अर्धी वाटी, कोथिंबीर घेतलेली अर्धी वाटी, एक लिंबा एवढं चिंच घेतलेली आहे आणि ओलं खोबऱ्याचे 5 तुकडे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला सगळं पूर्ण ह्याचं वाटण करायचंय। हे बघा, आता हे दालचिनी घेतलेली आहे मी 3 तुकडे, लवंगा घेतलेल्या आहेत 5, 4 मिऱ्या घेतलेल्या आहेत, 3 हिरवी विलायची घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 2 चमचे अख्खे धने घेतलेले। आता जे आपण वाटण करणार आहे त्याच्यामध्येच हे पण आपल्याला मिक्स करून वाटायचंय। हे बघा, आता हे आणि हे पूर्ण सगळं आपल्याला एकत्र वाटायचंय मिक्सर मध्ये। हे बघा, आता हे मी वाटण करून घेतलेलं, एकदम बारीक वाटण करायचं। ते गरम मसाले वगैरे परत वल्ल खोबरं वगैरे सगळं एकत्र वाटायचं हे आपल्याला। त्याचं मी हे अशी एकदम बारीक अशी पेस्ट केलेली आहे। हे बघा, आता मी हळद आणि मीठ टाकलेलं आहे, हा लिंबू दाखवलाय मी कारण हा लिंबू पण आपल्याला अर्धा पिळायचा आहे माशामध्ये, म्हणजे पटकन मासा शिजतो। ही कढीपत्त्याची पानं आहेत, ही आपल्याला फोडणीला टाकायची। हे बघा, तेल घेतलंय मी 2 चमचे मोठे कढईमध्ये। आता आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो ह्याच्यामध्ये डायरेक्ट फ्राय करायचा, चांगला तेल सुटेपर्यंत। हे बघा, आता मी कढीपत्त्याची पहिली फोडणी दिली आणि आपण वाटलेला जो मसाला होता तो ह्याच्यामध्ये मी तेलात चांगला आता परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, लिंबू दाखवला होता मी, लिंबू पण पिळलेला आहे मी ह्या माशामध्ये आणि चांगलं हळद मिठाने चोळलेलं आहे माशाला। हे बघा, आता ही हिरवी मिरची घेतलेली आहे मी, ही पण आपल्याला वाटायची आहे। आता मी त्या मसाल्यामध्ये वाटली नाही कारण जास्त तिखट झालं कमी झालं, म्हणून मी पेस्ट ही वेगळी वाटून घेणार आहे मिरचीची आणि मग त्यानुसार 1 चमचा 1.5 चमचा टाकणार आहे। हे बघा, आता मी ही पेस्ट वाटून घेतलेली आहे। आता मला जेवढं तिखट लागतं मी आता 1.5 चमचा टाकणार आहे ही पेस्ट। तुम्हाला जास्त लागत असेल तर थोडं जास्त घ्या, कमी लागत असेल तर कमी, त्यासाठी मी मिरची वेगळी वाटते, वाटणात वाटत नाही। हे बघा, आता मी ह्याच्यात मिक्स केलेली आहे ही। हे बघा, आता ही मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, आता ही सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करायची आपल्याला। हे बघा, आता चांगला परतत चाललाय मसाला। आता त्यात मी हळद टाकलेली आहे, आता ही पण मी त्याच्यात छान मिक्स करून घेणार आहे। हे बघा, आता मी पूर्ण मसाला असा ड्राय करून घेतलेला आहे, चांगला भाजून घेतलेला आहे।
बघा आता ही आपली माशाची ग्रेव्ही झालेली आहे. खूप छान लागते ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खायला. अशा प्रकारे आपले टेस्टी माशाचा रस्सा झालेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.